मंजिरी, आज तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विधी पार पडला. आता शिवनाथ या घरात कधीच येऊ शकणार नाही. तू हरवलंयस त्याला, हरवलंयस. पण शिवनाथवर मात केली असली तरी त्यांनी मोठी मजल गाठली होती आणि यात त्याला महागौरीची साथ नक्की असणार. तिची शक्ती त्याच्या पाठीशी असणार आणि हीच शक्ती मीरालाही मिळू शकते. मंजिरी, या विजयाचा फार गर्व करून चालणार नाही. तुझी एक चूक आणि हातातून सगळं निसटेल. त्या मीरापासून सावध राहायला हवं. मी असेन नसेन पण तू हार मानू नको, हार मानू नये. बाबा, बाबा, काय झालं असेल माझ्या बाबांना? कुठे असे अचानक गायब झाले? कुठल्या अवस्थेत असतील ते? काहीच कळत नाहीये मला. तू ठीक आहेस? मीरा, तुझं चुकलं. तुझे बाबा इथे आलेत हे तू मला तरी सांगायला हवं होतंस. ठीक आहे, ते आता कुठे आहेत हे तुला कदाचित माहित नसेल. ह्यावर मी विश्वास ठेवायला तयार आहे. पण ते इथे का आले होते याचं उत्तर आईसाहेबांचं खरं रूप समोर आणायचं होतं त्यांना, म्हणून आले होते इथे. गुड नाईट. अशी काही माया कुठे निघून गेली अचानक, अशी काही न सांगता? बघ ना, आणि तू काय तोंड पाडून बसलायस? अरे बायको आहे ना, अशी मुठीत हवी आपल्या. ती कुठे जाते, काय करते, सगळं माहिती हवं आपल्याला. हे तुम्ही सांगताय आणि तुम्ही ना जरा गप्पच बसा प्लीज. 2 दिवस झाले माझी बायको घरी आलेली नाहीये. मला किती टेन्शन आहे ना माझं मला माहिती आहे. वरून मलाच बोला तुम्ही. ते अथर्वने सगळ्यांसमोर कानाखाली मारली तेव्हा नाही काय बोललात? तेव्हा गप्पा बसून होता ना? तर बोलते. आणि तू ग मायाशी लग्न करून आलो होतो तेव्हा फार खुश झाली होतीस. तेव्हा काय म्हणत होतीस? वाव अजित ग्रेट, मुके घेत होतीस माझी, मला घेऊन नाचत होतीस. आता असं करू तसं करू, ह्याम करू त्याम करू. त्या मंजिरी मामीला चांगलाच धडा शिकवू. काय केलात तुम्ही? काय केलात? तुमच्या या ड्रामाच्या नादात माझा हनीमून व्हायचा राहून दिलात तुम्ही. सॉरी रे, खरंच सॉरी. मला खरंच कळत नव्हतं काय करावं, काय बोलावं. डोकं फिरलं होतं माझं. सॉरी ना. मला खरंच असं वाटतं की तू बोलतोयस ते बरोबर आहे. म्हणजे माया आपल्या उपयोगी पडली असती, पण ती अचानक गायब झाली ना, म्हणून काय करावं काही सुधरतच नव्हतं मला.
मला वाटतं ना आपण कपाट चेक केलं पाहिजे. काहीतरी चोरी करून गेली असेल ती. हा करा करा चेक करा. हं? लगेच करतो. काय लगेच करतो? अहो काय आहे तुमच्या कपाटात चोरी करण्यासारखं? उगीच आपलं काहीतरी. हे काहीतरी ना वेगळं प्रकरण आहे. मला 100% खात्री आहे की मायाला या मंजिरीनेच गायब केलंय. मंजिरीला कळलं नसेल ना काय? हेच की अंबिकाचा खून करायला मायाला मंजिरीने सांगितलंय हे मला कळलंय. हे मॉम, हे बघ, असं असेल ना तर शांत बसून चालणार ना. आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यायला हवी लवकरच. काय करायचं? सिंपल आहे. हे जे काय तुला सिक्रेट माहिती आहे मंजिरी मामीचं, जा जाऊन सांग सगळ्या घरातल्यांना. हो ते ब्लास्ट एकदाच. मस्त आयडिया आहे, पण सगळ्यांना नाही सांगायचं. हे फक्त मीराला सांगायचं. फक्त मीराला? का? कारण मीराला ही बातमी सांगितली की मोठा ब्लास्ट होईल, त्याचा मोठा परिणाम होईल सगळ्यांवर. आता वेळ आली आहे मीराला मंजिरीचं सत्य कळण्याची. बाबा कुठे असतील आता? आईसाहेबांनी परत बाबांना काही केलं नसेल ना? काहीच कळत नाहीये मला. आत्ता आजीला भेटावंच लागेल. तिच्याकडे गेले तर ती काहीतरी मार्ग सांगेल मला. मी आता आजीची आठवण काढली आहे ना तर आजी आज मला नक्की भेटेल. मीरा, तू आठवण काढत होतीस का माझी? इतक्या उचक्या लागल्या मला म्हणून आले मी. शिवनाथ, तू इथे? बाबा बाबा सॉरी सॉरी सॉरी. तुला काय वाटलं खरंच तुझा बाप आला? अगं गंमत केली मी. तो तर येणार नाही परत, कारण तू माझ्यात आवडीत आहे. आपला व्यवहार लक्षात आहे ना तुझ्या? विसरली असशील तर पुन्हा सांगते. तुला जर का तुझा बाप परत हवा असेल तर तुला मूल जन्माला घालावं लागेल. आता काहीही झालं तरी सुद्धा हा व्यवहार होणार नाही. आणि बाबांचा विषय काढून मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस. माझे बाबा स्वतःचं रक्षण करायला समर्थ आहे. बाप नाहीये तरी भलताच आत्मविश्वास वाढला याचा. हरकत नाही. आता मूल होण्यासाठी नवीन योजना आखावी लागेल.